नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपले सहर्ष स्वागत आहे विजन गव्हर्नमेंट चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत मराठी भाषेचे उगम आणि व्याकरण. तर चला पहिल्या प्रश्नाकडे जाऊ आपण. वेळ न इकडे तिकडे घालता. तर पहिला प्रश्न असा दिलेला आहे त्यांनी, मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. सगळ्यांना माहिती असेल की ही समिती कधी नेमली होती. या समितीचे अध्यक्ष कोण होते हे पण माहिती असेल. जो अभ्यास करतो त्यांना माहिती आहे की ही समिती कधी नेमली आहे. ही समिती नेमली आहे 12 जानेवारी 2012 मध्ये. कधी? 12 जानेवारी 2012 मध्ये. आणि कोणी नेमली होती? यांचे अध्यक्ष कोण होते? रंगनाथ पठारे होते. आणि या समितीचे नाव काय आहे? या समितीच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. ते समितीचं नाव सुद्धा रंगनाथ पठारेच आहे आणि त्या समितीचे अध्यक्ष सुद्धा रंगनाथ पठारेच आहे. चला मग दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तर दुसरा प्रश्न असा आहे, जी भाषा प्राचीन असून त्याच काळी मान्यता प्राप्त होती, त्याचबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक काळात टिकून आहे, अशा अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त होतो. तर याचं उत्तर आहे पूर्ण विधान बरोबर आहे. तर थोडंसं या प्रश्नाकडे आपण थोडंसं जास्त वाचन करू आणि समजून घेऊ. जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता होती, त्या भाषेला मान्यता प्राप्त होती. प्राचीन तर होतीच, प्राचीन म्हणजे जुनी असून त्या काळी मान्यता प्राप्त होती, त्याचबरोबर तिचे अस्तित्व आधुनिक काळात टिकून आहे. आज पण अस्तित्व तिचे आधुनिक काळात टिकून आहेत. अशा भाषेत अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. कोणत्या भाषेला? तर अभिजात भाषेला. ते उत्तर आहे पूर्वार्धी बरोबर. चला मग तिसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. तर तिसरा क्वेश्चन असा आहे, अभिजात भाषा संदर्भात गैरलागू यानी चुकीची विधाने निवडा. इथं चुकीचे विधान निवडायचे आहे. गैरलागू. व्याकरण आपल्याला भरपूर काही शिकवतं, आपल्याला यांची ओळख करून देतं. एका अक्षराला कसं ओळखता येतं, कसं नाही ओळखता येत असं. आता गैरलागू आहे. गैरलागू म्हणजे चुकीचं विधान निवडा असं सांगितलं आहे. तर याचं उत्तर आहे, तर आपण पहिले ऑप्शन पाहून घेऊ. ती परकीय भाषापासून निष्पन्न झालेली असावी. दुसरा ऑप्शन आहे, ती मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरेने स्वयंपूर्ण असावी. तिसरा ऑप्शन आहे, ती भाषा प्राचीन असावी. चौथा ऑप्शन आहे, प्राचीन रूप व आधुनिक रूप यांच्यात नाते असावे. तर याच्यामध्ये चुकीचं उत्तर सांगितलं आहे. तर याच्यामध्ये बरोबर आहे मौलिकता आणि वाङ्मयीन परंपरेस स्वीकारलेली असावी. स्वयंभूप म्हणजे स्वीकारलेली किंवा स्वतःमध्ये रुजलेली असावी. आणि तिसरा ऑप्शन आहे, भाषा ही प्राचीन असावी. ती भाषा जुनी असावी. आणि चौथा आहे, प्राचीन रूप म्हणजे तेच प्राचीन रूप आणि आधुनिक रूप, आता जी आहे ते सुद्धा आणि जुनी जे आहे ते सुद्धा, यांच्यात नाते असावे असं सांगितलेलं आहे. तर याचं ऑप्शन क्रमांक 1 हे चुकीचं आहे. पण याचं उत्तर हेच आहे. कारण आपल्याला निवडायचे होते चुकीचे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1. चला समोर जाऊया. प्रश्न चौथा, सेतुबंध हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
सेतुबंध हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? सेतुबंध हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे असा प्रश्न विचारला आहे. सेतुबंध हा ग्रंथ प्रवर सेन यांनी लिहिलेला आहे. प्रवर सेन यांनी लिहिलेला आहे. नेक्स्ट 5वा प्रश्न, कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते? म्हणजे कोण नव्हते म्हणते, यांच्यामध्ये कोण नव्हते त्यावेळेस? कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते? जास्त डार्क करून ठेवते मी, तुम्हाला प्रश्न पण ओळखायला आला पाहिजे ना. कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते? नव्हते म्हणजे नसणारा, याच्यात नाही आहे ते ओळखायचं आहे. तर याच्यात नव्हते ते कोण होते? कौतिकराव ढाले पाटील. कोण होते? कौतिकराव ढाले पाटील. ऑप्शन क्रमांक 4 हे नव्हते. बाकी तिन्ही पण होते, फक्त ढाले पाटील नव्हते. कौतिकराव ढाले पाटील. ऑप्शन क्रमांक 3. 6वा प्रश्न, मराठी भाषेचे आद्य गद्य ग्रंथ कोणते? आद्य गद्य ग्रंथ कोणते? आद्य गद्य ग्रंथ कोणते म्हणते? तर याचं उत्तर आहे लीळाचरित्र. लीळाचरित्र पण म्हणतात आणि लीळाचरित्र पण म्हणतात. चला समोर जाऊया. 7वा, खालीलपैकी आर्य गटातील भाषा कोणत्या? आर्य गटातील कोणत्या विचारलंय? आर्य गटातील कोणत्या आहे? ऑप्शन क्रमांक 1 कसा दिलाय? ऑप्शन क्रमांक 1 कसा दिलाय? मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती. 2 कसा दिलाय? मराठी, फारसी, संस्कृत, गुजराती आणि उर्दू. 3 ऑप्शन क्रमांक 3 कन्नड, मल्याळम, संस्कृत, बंगाली आणि गुजराती बंगाली असा दिलाय. आणि 4था ऑप्शन कसं दिलाय? मराठी, तेलुगू, कन्नडी, मल्याळम असा दिलाय. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आर्य गटातील भाषा मराठी, हिंदी, संस्कृत आणि गुजराती. ऑप्शन क्रमांक 1. 8वा क्वेश्चन, खालीलपैकी द्रविडीय गटातील भाषा. आताच विचारलं होतं त्यांनी आर्यन गटातील भाषा. आता काय विचारलंय? द्रविडीय गटातील भाषा. कन्फ्यूज होऊ नका. चांगले इथं जे पण चांगले अभ्यास करतात ना 2 वर्ष 3 वर्षापासून, ते पण कन्फ्यूज होऊन जातात अशा क्वेश्चनमध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. पाठांतर भरपूर पाहिजे अशा क्वेश्चनले. तर पहिलं ऑप्शन दिलं आहे त्यांनी संस्कृत, तेलुगू, कन्नडी आणि मल्याळम. दुसरा ऑप्शन दिलं आहे तमिळ, हिंदी, कन्नडी आणि मराठी. तिसरं ऑप्शन उर्दू, तेलुगू, फारसी, मल्याळम. चौथा ऑप्शन मल्याळम, तेलुगू, कन्नडी आणि मल्याळम. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तमिळ, तेलुगू, कन्नडी आणि मल्याळम. हे कोणते आहे? द्रविडीय. कोणती आहे? द्रविडीय. आणि आता ऑप्शन क्रमांक 1 जो 7व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये दिलं होतं ते आर्यन गटातील होते ना. आर्यन गटातील कोणती होती? मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती. चला पुढील प्रश्न पाहूया. 9. एकूण प्रश्न 30 आहे. मराठी भाषा गौरव दिन. मराठी भाषा गौरव दिन माहिती असेल सहज. असे प्रश्न आपल्याला दिनविशेषमध्ये पण विचारले जातात. मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? 27 फेब्रुवारी. कधी असतो? 27 फेब्रुवारी. कोणाचा जन्म आहे? सगळ्यांना माहिती आहे कोणाचा जन्म आहे? कुसुमाग्रज. कुसुमाग्रजचा जन्म आहे 27 फेब्रुवारीला. चला पुढे जाऊया.
10व्या नंबरचा क्वेश्चन असा विचारला आहे, मराठी राजभाषा दिन. अशा प्रश्न हे पहा, आत्ताच विचारलं होतं. इथं काय विचारलं आहे, मराठी भाषा गौरव दिन, गौरव दिन. आणि इथं काय विचारलं आहे, राजभाषा दिन. काय विचारलं आहे, राजभाषा दिन, राजभाषा दिन. राजभाषा दिन कधी आहे, 1 मे. 1 मेला का साजरा केला जातो, कारण तो फक्त महाराष्ट्रात लागू होतो. महाराष्ट्रासाठी बनवलेली भाषा आहे. आणि हे कधी झालं, 2013मध्ये. 13पासून लागू झालेली भाषा आहे मराठी भाषेसाठी. चला पुढे जाऊया. खालीलपैकी कोणी ॲन ऑ इंग्रजी आदित्य आहे ते आदित्य स्वरांना मराठी वर्णमालेत स्थान घ्यावे असा विचार मांडला. कोणी मांडला? अरविंद मंगळूरकर. कोणी मांडला? अरविंद मंगळूरकर. ऑप्शन क्रमांक 2. पुढे जाऊया. प्रश्न 12वा. मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी पाठपुरावा करण्याकरिता नव्याने खालीलपैकी कोणत्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे? अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे. मराठी भाषा अभिजात दर्जाच्या कोणती अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे? अध्यक्षतेखाली समिती ती नव्याने कोणत्या समिती नेमलेली आहे अध्यक्षतेखाली? तर ती ज्ञानेश्वर मुळे. कोणती आहे? ज्ञानेश्वर मुळे. ही कधी नेमण्यात आली? 2024मध्ये. कधी नेमण्यात आली? 2024मध्ये. तसं रंगनाथ पठारे आपण पाहिली 2012मध्ये. कधी? 2012मध्ये पाहिली आहे. पुढे जाऊया. 13वा क्वेश्चन. खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही म्हणते? काय म्हणते? कोणती भाषा अभिजात भाषा नाही? अभिजात भाषा नाही आहे. कोणती भाषा नाही? अभिजात भाषा कोणती नाही आहे? मराठी. आपली भाषा अभिजात भाषा नाही आहे. प्रश्न क्रमांक 14वा. मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे? कोणत्या भाषेचा प्रभाव आहे? मराठी भाषेवर व्याकरणावर किंवा भाषेवर खालीलपैकी कोणत्या भाषेचा प्रभाव आहे म्हणते? इंग्रजी आणि संस्कृत. प्राकृत आणि इंग्रजी असायला पाहिजे इथं. इंग्रजी आणि संस्कृत. बराबर आहे. इंग्रजी आणि संस्कृत हे आहे. प्राकृत ती मराठीकडे आहे. इंग्रजी आणि संस्कृत. 15वा. योग्य विधाने ओळखा. काय ओळखायचं आहे? योग्य विधाने. गंगाधर शास्त्री फडके यांच्या पहिल्या मुद्रित व्याकरणाचा मान जातो. ऑप्शन 2 विधान ब मध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी तसेच आद्य व्याकरणकार असे म्हणतात. दोन्हीही बरोबर आहे. याचं उत्तर काय आहे? दोन्हीही बरोबर. ऑप्शन क्रमांक 4. पुढे जाऊया. 16वा प्रश्न. व्याकरण लेखकांचे खालीलपैकी प्रकार कोणते? यांचे प्रकार सांगितले त्यांनी. लेखकांचे प्रकार. तर ते आध्यात्मक, वर्तनात्मक, ऐतिहासिक आणि तौलनिक. तर याचं उत्तर वरीलपैकी सर्व बराबर, कारण हे 4ही बराबर आहेत. 17वा प्रश्न पाहूया.
बोलीभाषा ही लवचिक व बदलक्षम असते, तर लेखी भाषा स्थिर व ताठर असते. स्थिर व ताठर असते. तर याचं उत्तर आहे पूर्ण विधान बरोबर आहे. पूर्ण विधान बरोबर आहे. बोलीभाषा ही लवचिक असते. बोलीभाषा कशी असते? लवचिक. बदलक्षम असते. तर लेखी भाषा ही स्थिर आणि ताठर असते. नेक्स्ट 18वा क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेनुसार भारतीय किती राज्यांना राज्यभाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे? भारतीय राज्यघटनेनुसार भारतीय किती राज्यांना राज्यभाषेचा दर्जा देण्यात आला आहे? तर ते किती आहे? 22. सगळ्यांना माहीत आहे 22. आता 2024 मध्ये नवीन कायदे झालेले आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं तुम्ही वाचन करून घ्या. पुढे पाहूया 19वा क्वेश्चन. पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्याय उत्तर शोधा. पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्याय शोधा. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, कारण. परत वाचूया. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, कारण. याचं उत्तर आहे याचं ऑप्शन पाहून घेऊ आपण. भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात. भाषांमध्ये बदल होत जातात. भाषेच्या व्याकरणाच्या नियमानुसार मुरूड घालून काय झालेलं? का नाही चालत आहे? नियमानुसार मुरूड घालावी लागत नाही म्हणते. मुरूड घालावी लागत नाही. नंबर 4. भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो. तर याच्यामध्ये अखंड चालू असतो. इथं असतो पाहिजे. असतो, कारण भाषा बदलत असते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. भाषेचा प्रवाहाचा वळण असतात, ती नदीप्रमाणे. आपल्याला प्रश्नामध्ये पण दिलेले आहे. भाषेत बदल होतात, भाषे वळण घेत असतात. तर पुढील प्रश्न पाहूया. याचा ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. तर 20वा क्वेश्चन पाहूया. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मविष्कारांचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहेत. याचं उत्तर संपूर्ण बरोबर आहे. 21वा क्वेश्चन पाहूया. मराठी भाषे संदर्भातील पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे? इथं अयोग्य ओळखायचे आहे. मराठी असे आमुची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटले पाहिजे. मराठी असे आमची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषिकांनी अभिमानाने म्हटले पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2. मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे. हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे. ऑप्शन क्रमांक 4. आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो. असं सांगितलं. देवनागरी लिपीचा वापर होतो. त्याच्यामध्ये पहिल्या ऑप्शन बरोबर आहे, पण याचं उत्तर नाही आहे ते, कारण त्यांनी आपल्याला सांगितलं अयोग्य म्हणजे चुकीचं. तर याचं उत्तर पहिलं नाही आहे. याचं उत्तर तिसरं आहे. हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे म्हटलंय, हे नाही आहे. मराठी असे आमची मायबोली
असे प्रत्येक मराठी भाषकांना अभिमानाने सांगितलं पाहिजे. ते प्रत्येकच माणूस मराठी असला तर आपली भाषा बोलायला लावतात. जसं की मुंबईमध्ये मराठी बोलणं कंपल्सरी आहे. मराठी कोणालाही येतं तिथं. मराठी सगळ्यांना बोलणं अभिमानाने बोलतात. दुसऱ्या ऑप्शनमध्ये दिलं आहे की मराठी महाराष्ट्र राज्याची राजधानी मराठी महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे म्हणते. तर बरोबर आहे. आपल्याला एक मे पासून आपल्याला सांगितलं आहे की आपली राजभाषा कोणती आहे? मराठी. त्याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. कारण आपल्याला चुकीचं उत्तर निवडायचं होतं म्हणून हे चुकीचं उत्तर आहे. हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे. खरं तर हिंदी नाही आहे त्यांची जननी. आपली जननी नाही आहे मराठी भाषेची. ठीक आहे. चला मग. आणि ही आज मराठी भाषेच्या लेखनासाठी आज नाही पहिलेपासूनच देवनागरी लिपीतच लिहिली जाते मराठी भाषा. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर राहील. 22वा क्वेश्चन. योग्य विधाने ओळखा. देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला, इथं थोडंसं कनेक्शन करून घेतो मी कारण की इथं ध्वनीला म्हटलं आहे. तो रिअल शब्द असा येतो ध्वनी असा आहे. देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह असते. हे विधान बरोबर आहे. संस्कृत व प्राकृत भाषेची लिपी देवनागरी आहे. संस्कृत व प्राकृत भाषेची देवनागरी लिपी आहे. हे बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3 मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी असे म्हणतात. मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात. हे बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. देवनागरी या लिपी हे इथं थोडंसं हे झालेलं आहे. हे लिपिक नाही पाहिजे, लिप पाहिजे, फक्त लिप पाहिजे. तसं तरी हे उत्तर नाही जाईल. देवनागरी या लिपी देवनागरी लिपी ही कोणत्याही चिन्हाने एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवितात. एकापेक्षा अधिक चिन्हाने ध्वनी दाखवू शकत नाही. ती ठराविक आणि मुरूड घालून लिहिणारी लिपी आहे. म्हणून त्याचं उत्तर राहील ABC. ABC कुठे दिसतो आपल्याला? पर्यायामध्ये ऑप्शनमध्ये ABC कुठे दिसतो? ऑप्शन क्रमांक 3 ABC. त्याचं उत्तर राहील ABC. 23वा क्वेश्चन. तुम्हाला जर स्पष्टीकरण आवडत असेल किंवा आपल्या चॅनलचे तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा. आणि जो पण स्पर्धा परीक्षा करतो तुमचा मित्र मैत्रीण त्यांना शेअर करा. आणि मी जास्त कालावधी पण नाही घेत, खूप लवकर व्हिडिओ संपवते. तुमचा वेळ पण नाही जाणार यामध्ये. त्यामुळे जितकं होईल तेवढं फास्ट घेण्याचा प्रयत्न पण करते. आणि तुमच्या तलाठी भरतीसाठी समोर उपयुक्त येईल. वनरक्षक येत आहे त्यासाठी उपयुक्त येईल. अर्धा तास तर कोणीही काढू शकते आपल्या कामासाठी. तर तुम्ही करू शकता. तुमची इच्छा असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. चला मग आपण परत आपल्या क्वेश्चनकडे येऊ. 23वा क्वेश्चन. शेवटी तुमची इच्छा आहे. खालीलपैकी कोणती देवनागरी लिपीची वैशिष्ट्य नाही? खालीलपैकी कोणती देवनागरी लिपीची वैशिष्ट्य नाही म्हणते? नाही म्हटलं आहे त्यांनी. देवनागरी लिपीची वैशिष्ट्य नाही. पहिला ऑप्शन आहे गतियुक्त आणि व्यवहारयुक्त लिपी. दुसरा ऑप्शन आहे वर्णमालेची वैज्ञानिक वर्गीकरण. आणि तिसरं आहे दुहेरी लिपी चिन्हांचा समावेश आणि स्वर. चौथा आहे ह्रस्व किंवा दीर्घ मात्रांची व्यवस्था. तर याचा ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आहे दुहेरी लिपी चिन्हांचा समावेश नाही. बाकी सगळे बरोबर आहेत. त्याचं ऑप्शन क्रमांक C. 24वा. योग्य विधाने ओळखा. तोंडावाटे निघणारे मूलध्वनी म्हणजे वर्ण होय. काय म्हणते? तोंडावाटे निघणारे मूलध्वनी म्हणजे वर्ण होय. हे बरोबर आहे. पण आपल्याला योग्य विधान ओळखायला सांगितलं तर हे बरोबर आहे, योग्य आहे. ध्वनीला चिन्ह किंवा खून. इथं काय पाहिजे? खून पाहिजे होता.
खून पाहिजे होता, ते माझी मिस्टेक झाली आहे, मी टाईप करताना तसं केलं आहे. ध्वनीला चिन्ह किंवा खून स्वरूपात लिहिल्यास त्यांचे अक्षर बनते. हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑप्शन क्रमांक 3 त्याच्यामध्ये दिलं आहे, शब्द होण्यासाठी अक्षर ठराविक क्रमाने येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते. शब्द होण्यासाठी अक्षरे ठराविक क्रमाने येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते. हे पण बरोबर आहे. विधान 4, अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात. याचं उत्तर येते 4, कारण आपण सगळे ऑप्शन बरोबर पाहिले. प्रश्न वाचावं लागतं. भले एकदा दोनदा पेपरच्या वेळेस असं खूप वेळा होतं की आपल्याला उत्तर येत असून आपण प्रश्न गडबडीत वाचत नाही आणि आपला थोड्याशातून रिझल्ट जातो. त्यामुळे प्रश्न बरोबर वाचत जा. 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, जेवढं वेळेस होईल. आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे की आपल्याला कोणाकोणाला पहिल्यांदा वाचलं तर समजून जातं, कोणाला दुसऱ्यांदा वाचलं तेव्हा समजतं. पुस्तकाचं रिव्हिजन आपण 2-2, 3-3 वेळा करतो, पण जेव्हा आपल्याजवळ प्रश्नपत्रिका येते तेव्हा आपण पाहतो की आपण हातून चुकून गेलेले आहोत. म्हणून प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. प्रश्न एकदा दोनदा वाचत जा. याचं ऑप्शन 1, 2 आणि 3, 4. तर याचं उत्तर अबकड. याचे 4ही ऑप्शन बरोबर आहेत. 25वा प्रश्न, अक्षर म्हणजे काय? हे सोपावाला क्वेश्चन आहे. तसं की आपल्या टेस्ट सिरीजमध्ये ना अवघडच क्वेश्चन आहेत. सगळे जे प्रश्न विचारलेले आहेत तेच आहेत आणि तेच घेणार समोर पण. याच्यामध्ये अक्षर म्हणजे काय म्हटलं आहे? अक्षर म्हणजे तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना किंवा ध्वनींना म्हणजे काय? तर यांना काय म्हणते? तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात. काय म्हणतात? वर्ण. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. तर याचं उत्तर हेच आहे, अक्षर म्हणजे काय? आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या, आवाज आणि ध्वनी हे दोन्ही एकच आहे. कोणी आपण आवाज म्हणतो, कोणी सायन्सच्या भाषेत ध्वनी म्हणतात त्याला. खुणेला म्हणजे लिहून ठेवलेल्या अक्षरा असे म्हणतात. आपल्याला अक्षर याच्यासाठी ठेवले होते की ते दीर्घकाळ टिकले पाहिजे म्हणून. आपण बोलतो ते मिटून जातं, पण जे लिहून ठेवतो ते कधीही मिटत नाही. किंवा त्याला आपण खूण म्हणत होतो पहिले. खूण केलेली आहे. आपण पहिले भिंतीवर लिहून ठेवत होतो तर त्याचा आपण खूण केलेला असं समजायचं. खूण म्हणजे वध नाही, खूण म्हणजे लेखणीने केलेलं आहे. चित्रलिपी वगैरे जसे लिहितात ना तसे पण. आणि आपण जे देवनागरीत लिहितो ते पण. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. जे दीर्घकाळ टिकतात ना त्याला अक्षर असे म्हणतात. अक्षर म्हणजे लवकरच नष्ट होणारे. हे चुकीचं आहे. अक्षर कधीच लवकर नष्ट होत नाहीत. लायब्ररीत पुस्तकं पडून असतात. अक्षर कधीच नष्ट होत नाहीत. 26वा क्वेश्चन, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराला किंवा समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास रिकामी जागा असे म्हणतात. काय म्हणतात? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास रिकामी जागा असे म्हणतात. काय म्हणतात? शब्द. अक्षराला काय म्हटलंय? अक्षराला तुम्हाला समजते का? मी खूप डार्क करून ठेवते. मी. याचं उत्तर अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल. अक्षराच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असे म्हणतात. काय म्हणतात? शब्द असे म्हणतात.
अक्षर आहे त्याला अर्थ प्राप्त झाला पाहिजे, नाहीतर आपण पतंग लिहितो, पतंग लिहितो ना, तर हे पतंग शब्दाला अर्थ प्राप्त आहे, पण आपण तसंच लिहिलं ग त प, तर आपल्याला अर्थ प्राप्त नाहीच आहे, तर त्याला आपण शब्द म्हणणार का? नाही, त्याला काही अर्थ प्राप्त झाला पाहिजे तेव्हा त्याला आपण शब्द म्हणू. चला 27व्या क्वेश्चनकडे वळूया. इंग्रजीत ॲनालिसिस वरून काय म्हटलंय? इंग्रजीत ॲनालिसिस वरून मराठीच्या व्याकरणात रिकामी जागा आला आहे. इथे प्रश्न विचारलाय, काय आला आहे? तर याचं वाक्यशास्त्र विचार. काय सांगितलंय? वाक्यशास्त्र विचार. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 28. लेखन नियमानुसार अयोग्य असलेल्या वाक्य ओळखून त्याचा अचूक पर्याय ओळखा. त्याचा अचूक पर्याय ओळखा. अक्षर म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण होय. अक्षर म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण होय. अक्षर म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण होय. दुसरा ऑप्शन आहे, व्यंजना स्वर मिळवून अक्षर बनते. व्यंजना स्वर मिळवून अक्षर बनते. अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. त्याच्यात काय ओळखलं आहे आपल्याला? काय सांगितलं आहे? पर्याय ओळखा. अचूक पर्याय ओळखा म्हटलं आहे. अचूक पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये अचूक पर्याय दिसते. अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे. अक्षर नाही, अक्षर पूर्ण अर्थाचे नाही, शब्द पूर्ण अर्थाचे बोलणे आहे ते. शब्द, जेव्हा अक्षर पूर्ण अर्थाचे बोलेल तेव्हा शब्द बनेल. तर ऑप्शन क्रमांक 3 हे त्याच्यामध्ये अचूक आहे, याने बरोबर आहे. एखादा अक्षर समूहाला किंवा शब्दाला अर्थपूर्ण प्राप्त झाला आहे तर त्याला असे म्हणतात. त्याला असे म्हणतात. एखादा अक्षर समूहाला किंवा शब्दाला अर्थपूर्ण प्राप्त झाला असेल तेव्हा त्याला वाक्य असे म्हणतात. काय म्हणतात? वाक्य असे म्हणतात. शेवटचा क्वेश्चन. योग्य जोडी शोधा. योग्य जोडी शोधा. ग्रंथकार आणि ग्रंथ. मुकुंदराज, विवेक सिंधू, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी, माही भट, इथं आहे लीळा चरित्र. त्यालाच म्हणतो आपण लीला किंवा लीळा चरित्र. काय म्हणतो? लीळा चरित्र. हे ऑप्शन क्रमांक 3 हे चुकीचं आहे. अयोग्य जोडी ओळखायला लावली, हे चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 लीळा चरित्र. भावार्थ दीपिका आता ज्ञानेश्वराने लिहिली आहे. आणि भीष्माचार्य पंचवर्तिका बराबर लिहिले आहे त्यांनी. तर असे होते आपले आजचे 30 क्वेश्चन. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.